व्हेनेझुएलाचे मादुरो, इराणचे खामेनी आणि आता अमेरिकेचं लक्ष किम जोंग उन. एकीकडे मध्य पूर्वेत अमेरिकेचं इराणसोबत युद्ध सुरू असतानाच अमेरिकेनं आता आपलं लक्ष उत्तर कोरियावर केंद्रित केलंय. अमेरिकेच्या युद्धनौका, लढाऊ विमानं उत्तर कोरियाच्या दारात पोहोचली आहेत. मादुरो, खामेनी नंतर आता अमेरिकेचं पुढचं लक्ष हे किम जोंग उन आहेत का? काय आहे हा प्रकार, जाणून घेऊयात सविस्तर. अमेरिका आणि दक्षिण कोरियानं आजपासून आपला सगळ्यात मोठा वार्षिक संयुक्त लष्करी सराव फ्रीडम शील्ड हा सुरू केला. हा सराव 9 ते 19 मार्च पर्यंत चालणार आहे. यात हजारो सैनिक सहभागी झाले आहेत. दक्षिण कोरियाच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफनं दिलेल्या माहितीनुसार या सरावात सुमारे 18,000 कोरियन सैनिक हे सहभागी होतात. उत्तर कोरियासाठी मात्र हा एक इशारा मानला जातोय. मध्य पूर्वेत आधीच युद्ध सुरू असताना अमेरिकेनं आपली प्रचंड लष्करी ताकद ही उत्तर कोरियाच्या वेशीवर तैनात केली आहे. अमेरिकेच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानं उत्तर कोरियाच्या जवळ पोहोचल्याने या भागातील तणाव कमालीचा वाढलाय. अमेरिकेच्या या कृतीमुळे संपूर्ण जगावर युद्धाचं सावट आहे. तर उत्तर कोरियानं या लष्करी सरावाचा नेहमीच निषेध केला असून याला युद्धाची रंगीत तालीम म्हटलं. इराणमधल्या संघर्षाचा फायदा घेऊन उत्तर कोरिया एखादी मोठी क्षेपणास्त्र चाचणी किंवा अण्वस्त्र चाचणी करून अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याची भीती ही संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. व्हेनेझुएला आणि इराणमधील हस्तक्षेपानंतर आता अमेरिकेचं पुढचं लक्ष हे कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन असेल अशी शक्यता वर्तवली जाते. काही महिन्यांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेता खामेनी यांनी अमेरिकेविरोधात हल्लाबोल केला होता. तर किम जोंग उननं अलीकडेच 5,000 टन वजनाच्या युद्धनौकेची चाचणी घेतली, ज्यामुळे तणाव आणखी वाढला. त्यांनी अणुबॉम्बच्या धमकीसह शक्तिशाली अणुबॉम्ब बनवण्याचे संकेतही दिले आहेत. मध्य पूर्वेत युद्ध सुरू असतानाच अमेरिकेनं दक्षिण कोरियासोबत सुरू केलेला हा विशाल लष्करी सराव हा फक्त सराव नसून तो उत्तर कोरियाला दिलेला थेट इशारा मानला जातोय. जर किम जोंग उन यांनी इराण युद्धाचा फायदा घेऊन कोणतीही कुरापत काढली तर अमेरिका त्यांच्यावर तुटून पडण्याची शक्यता ही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अमेरिका गेल्या काही काळापासून आपल्या शत्रू राष्ट्रांमधील सत्तापालट किंवा तिथल्या संसाधनांवर नियंत्रण मिळवण्याची रणनीती आखतोय. व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादुरो यांच्या राजवटीला अस्थिर करून तिथल्या तेल साठ्यांवर दबाव निर्माण केला. इराण सध्या इराणमधील सुप्रीम लीडर बदलल्यानंतर अमेरिकेनं लष्करी आक्रमकता वाढवली आहे. उत्तर कोरिया आता किम जोंग उन यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला खीळ घालण्यासाठी अमेरिका थेट कारवाईच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. जर अमेरिकेनं उत्तर कोरियाला लक्ष्य केलं तर चीन आणि रशिया गप्प बसण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत हे युद्ध फक्त 2 देशांपुरतं मर्यादित न राहता त्याचं रूपांतर हे जागतिक महायुद्धात होऊ शकतं आणि त्यामुळे जागतिक शेअर बाजार आणि पुरवठा साखळी सुद्धा कोलमडण्याची भीती आहे. त्यामुळे अमेरिका आणि उत्तर कोरिया या देशांची पुढची पावलं काय आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.